कथेचे नाव आहे घरोघरी मातीच्या चुली। आदित्य आणि अनिकाचं लग्न झालं होतं। दोघे एकाच कंपनीत काम करत असल्याने त्यांचं लव्ह मॅरेज झालं असंही म्हणता येईल। दोघांच्या घरून काहीही विरोध नव्हता, पण आदित्यच्या आईला नोकरी न करणारी सून हवी होती। परंतु आदित्य पुढे तिचं काही चाललं नाही। आदित्य, मला वाटलं होतं तू लग्न करशील तर माझ्या सोबतीला माझी सून येईल, घरकामात मला मदत करेल, पण आता ही नोकरी करणारी असल्याने सतत बाहेर राहील, आदित्यची आई म्हणाली। मग आदित्य म्हणाला, अगं आई, घरकामाचे टेन्शन नको घेऊ, आपण आणखी एखादी मोलकरीण लावू, आणि रोज जरी अनिका बाहेर असली तरी शनिवारी आणि रविवारी ती तुला घरकामात मदत करेलच न। तसंही संध्याकाळी आम्ही घरी आल्यावर तुझ्यासोबतच राहू। इकडे अनिकाला सुद्धा सासू सोबत राहण्यात इंटरेस्ट नव्हता, परंतु आदित्यने तिला, आपण आई बरोबरच राहणार आहोत, वेगळ्या फ्लॅटमध्ये राहण्याची गरज नाही आहे, तो फ्लॅट चांगला प्रशस्त असल्याने एकत्र राहण्यात आपल्याला अडचण येणार नाही, असं आधीच स्पष्ट सांगितलं होतं। लग्नानंतरचे 1-2 आठवडे सहज निघून गेले। आदित्य आणि अनिका पूर्वीप्रमाणे ऑफिसला जाऊ लागले होते। आईला आणि अनिकाला त्रास होऊ नये म्हणून आदित्यने स्वयंपाक करायला बाई लावली होती। तिने केलेली पोळी भाजी घेऊन दोघे ऑफिसमध्ये जात असत। काही दिवसांनी आदित्यचं अनिकाची एवढी काळजी घेणं आदित्यच्या आईला खटकू लागलं। अनिका फक्त आपापलंच काम करते, सासू सासऱ्यांशी अलिप्तपणे वागते, असं त्यांना जाणवू लागलं। तर इकडे अनिकाला आदित्य हा ममाज बॉय आहे आणि तो आईचंच ऐकतो, तसेच आपली सासूबाई सतत सगळ्या बाबींमध्ये दखल अंदाजी करते, असं तिला वाटू लागलं। दोघेही एकमेकांबद्दल तक्रारी करत आहेत। अनिका आदित्यला ऑफिसमध्ये जाताना, येताना, घरी, बेडरूममध्ये सतत आईच्या तक्रारी सांगू लागली। आदित्य, मी तर सतत त्यांचं मन सांभाळण्याचा प्रयत्न करते, पण तुझी आई नेहमी नाराजच असते। मी केलेलं कोणतंही, कुठलंही काम, कुठलाही पदार्थ त्यांना आवडत नाही। त्यांच्या मैत्रिणींजवळ आम्हाला वाईट सून मिळाली असं त्या सांगत असतात। तिकडे अनिका जवळपास नसताना आदित्यची आई अनिकाबद्दल त्याला सांगत असे, आदित्य, अनिकाला मी आवडत नाही बहुतेक, ती माझ्याशी नीट बोलतच नाही, ती तिच्यातच मग्न असते, कधी मनमोकळेपणाने बोलत नाही, सतत माहेरच्यांशीच बोलत राहते। बरेचदा तिच्या मैत्रिणींसोबत बोलताना तिने माझा उल्लेख डस्टबिन असा केलेला मी ऐकला आहे। सासू म्हातारी असते म्हणून तिला डस्टबिन म्हणते का कोणी? आदित्यने सगळं ऐकून घेतलं आणि तो आईला म्हणाला, आई, मी तिला समजावतो, पण तू सुद्धा थोडं तिला सांभाळून घे। तिचं काही चुकत असेल तर शांतपणे तिला तिच्या चुकीची जाणीव करून दे। पदार्थ ती तुझ्या एवढी चविष्ट जरी बनवत नसली तरी थोडं ऍडजस्ट करून घे, आणि तुझ्या मैत्रिणींना मला वाईट सून मिळाली असं तरी म्हणू नको। हे ऐकल्यावर तिला काय वाटेल? बाई, बायकोला समजवायचे सोडून तू मलाच समजवायला बसला होय रे, चांगले पांग फेडतो बेटा, आदित्यची आई रागाने म्हणाली। आदित्य खाली मान घालून अनिकाला समजवायला गेला। अनिका, आई कशी वागते ते तू मला सांगितलं आणि मी तिला समजावलं आहे, पण तुझं तिला डस्टबिन म्हणणं कितपत योग्य आहे? आज आपण तरुण आहोत, उद्या आपणही म्हातारे होणारच न, मग असं बोलणं तुला शोभतं का? अनिका तोंडावर हात ठेवून म्हणाली, बापरे, असं म्हणू नये, पण किती खोटं बोलते तुझी आई, मी त्यांना डस्टबिन कधीच म्हटलं नाही। आपल्यात भांडण लावण्याचा प्रयत्न करतायत त्या। दोघींचं म्हणणं ऐकल्यावर आदित्यचं डोकं दुखायला लागलं। दोघीही आपलं म्हणणंच खरं करत होत्या, त्यांना स्वतःची चूक दिसतच नव्हती। काही दिवस जरा बरे गेले आणि पुन्हा सासूनांनी आपले फणे वर काढले। त्या सतत येता जाता आदित्यला तक्रारी सांगून त्याचं डोकं भिन्न करू लागल्या। शेवटी एका दिवशी तर दोघींची चांगलीच जुंपली। दोघीही समोरासमोर आल्या आणि वाद घालू लागल्या। आदित्यची आई त्याला म्हणाली, बघ ही तुझी बायको कशी आहे, आणि बायको म्हणाली, बघ ही तुझी आई कशी आहे। शेवटी अनिका आदित्यला म्हणाली, एकतर या घरात ह्या राहतील नाही तर मी, आणि आदित्यची आई म्हणाली, एकतर ही घरात राहील नाही तर मी राहीन। अनिका, तू असं कसं काय म्हणू शकतेस? माझी आई आहे ती, तिला एकटं सोडून कसं काय जाणार, आणि ती एकटी कुठे जाणार? आदित्यने अनिकाला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिचं तोंड वाकडं ते वाकडंच राहिलं। आदित्य त्याच्या आईलाही म्हणाला,
आई असं नको म्हणू. अनिका माझी बायको आहे. तुझी सून आहे. ती कुठे जाणार आणि तू तरी कुठे जाणार? त्यापेक्षा आपण सामोपचाराने राहू, ह्यातच आपलं भलं आहे. परंतु आदित्यची आई नाक मुरडून दुसरीकडेच बघू लागली. दोघींनी पुन्हा आरोप प्रत्यारोप करणं सुरू केलं. त्या दोघींचा अवतार बघून आदित्य हबकूनच गेला. त्याने दोघींना समजावून सांगायचा खूप प्रयत्न केला, पण दोघीही बधायला तयार नव्हत्या. आई दूर गेली तरी पंचाईत आणि बायको दूर गेली तरी पंचाईत. त्याची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली होती.